नमस्कार. माझं नाव अप्पाराव अशोक साळवे, राहणार अमृतवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. माझी शेती आहे बार्शी तुळजापूर रोडला. सर्वे नंबर आहे 149 आणि शेती आहे उडान वाटणीमध्ये. आणि सुनील नागनाथ पलंगे यांची जमीन माझ्या पाठीमागे होती. त्यांनी जमीन विकली. बालाजी बिभीषण मुळूक, नागेश बिभीषण मुळूक आणि गणेश बिभीषण मुळूक या तिघा भावांनी त्यांची जमीन घेतलेली आहे. मग वाटण्या आहेत उडान वाटणीमध्ये. आणि तो इकडं आहे रवळगाव रस्ता उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आहे बार्शी रस्ता. त्याची जमीन आहे उडान वाटणीमध्ये आमच्या ह्या शेडच्या मागं. आणि इथून माझी जमीन आहे बार्शी रोड पर्यंत. आणि त्याचा पूर्ण उल्लेख आहे कोरडभुई जमीन म्हणून. सर्व नंबर उडान वाटणीमध्ये. कोरडवाहू शेत जमीन. आणि माझी जमीन आहे बागायत. ते बघू शकता तुम्ही. एक वीर अशोक साळवे आणि एक जुन्या विहिरीत पाण्यात अप्पाराव अशोक साळवे. माझ्यात आणि वडिलाच्यात निम्मा हिस्सा आहे. मग त्यांचं क्षेत्र कोरडभुई असताना तरी दमदाटी करतो. कोर्टाचा निकाल माझ्यासारखा लागलाय म्हणतो. मग फक्त प्रकरण होतं का? कोर्टात प्रकरण होतं का? कोर्टामध्ये प्रकरण. मग निकाल लागलाय का? तात्पुरता निकाल दिलेला आहे. कोणाच्या बाजूनं? त्याच्या बाजूने. मग ते त्यानं तुकडा नंबर 1 केला. कोर्टात प्रकरण चालूच आहे. तुकडा नंबर 1 केला. तिथं उडान वाटणीचा उल्लेख तुकड्यामध्ये केला त्यानं. आणि ब म्हणजे कोर्टाला पण येड्यात काढले त्यानं. माझी एवढीच विनंती आहे की मला न्याय हवा. आमची परिस्थिती नाजूक आहे. आम्ही गरीब माणसं आहोत. माझी आई असती तर मी परगावला असतो. गाडीवर मी ड्रायव्हर आहे. आणि त्यानं माझ्यावर गुन्हा दाखल केला 5 तारखेला 5/11/2025 ला की आप्पासाहेब साळवे ह्यानं येऊन धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मग 5 तारखेला तुम्ही कुठं? मी 5 तारखेला पुणे ते उज्जैन, मी ड्रायव्हर आहे. पुणे ते उज्जैन ट्रॅव्हल्स साठी भाडं होतं मला. मी 8 तारखेला इथं आलेलो आहे. मग तुम्ही पोलीस प्रशासनाला विचारलं नाही का मी इथं नसताना येणं कारण माझ्या परस्पर गुन्हा तुम्ही दाखल केला? काहीच माहिती नाही. तुमच्या परस्पर गुन्हा दाखल? माझ्या परस्पर गुन्हा दाखल झाला माझ्यावर. मग त्यांनी कुठलंच पूर्वकल्पना नाही किंवा काहीच नाही, चौकशी केली नाही? काही सुद्धा नाही. मी इथं नव्हतो. आम्ही नसतोय तिथं. म्हणजे तुमच्या ह्यांच्या सांगण्यावर? माझी आई असते इथं फक्त. आणि त्यांच्यापाशी बिहारची माणसं आहेत. 7-8 पोरं आहेत बिहारची. ते काय हिंदी बोलत होते. बहुतेक यूपीचे असतील बिहारचे असतील काय माहित नाही. खतम कर देगा आपको, जिंदा नाही छोडेगा, ये खेत छोड के जाओ असं म्हणत होते. ती एवढी दंडमशाही करतात की विचार. आमची आई अशी थरथर कापती. इथं यायचं म्हणलं तर आता भ्यायला लागली आई यायला. मग आता तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे माझं शेत माझं आहे ना, माझं शेत मला भेटावं. आमचं बागायत क्षेत्र आहे. तुमची समोर बघू शकता इथं विहीर आहे. प्रत्येक ठिकाणी तोटी आहे. आणि रोडच्या वरी पण कांदे पेरलेले आहेत माझे. तुम्ही मोजणीला अर्ज वगैरे दिला नाही का? नाही, मोजणीला काय अर्ज दिलेला नाही. म्हणजे मोजणी जर केली तर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. माझ्याकडे 5 फूट 10 फूट सरकू द्या, मी सोडायला तयार आहे. फक्त त्यांना रोड टचची जमीन बळकावायची आहे, दुसरं काही नाही. ह्याच्या पहिला मालक होता 20 वर्ष 2005 ला त्यांनी जमीन घेतलेली आहे. सुनील नागनाथ पलंगे यांनी शिवाजीरावसाहेब साळवे यांनी जमीन विकली. ही सुनील नागनाथ पलंगेने घेतली. तर 20 वर्ष त्यांनी एकट्याने तीच जमीन खाल्लेली आहे. त्यांनी कधी आमच्याकडे आले सुद्धा नाहीत ही माझी जमीन आहे ही ती म्हणून. मग हे 2023 ला काय याने जमीन घेतली. ती उडान वाटण्यात त्याला सापडलं तेवढंच. मग उडान वाटणी नंबर 1 बी त्याचाच आहे आणि 2 बी त्याचाच आहे. मग आमचे रान कुठं आहे बरं? आम्ही रान तिथं विकलेलं आहे. राजकुमार माधवराव भोसले रोड टचचं माझं 1 एकर तिथं मी विकलेलं आहे. मग जर सुनील पलंगेची जमीन ही असती तर त्याने विकू दिली असती का मला? कोर्टाला एवढीच विनंती करतो की जी आहे ती न्याय मला हक्काचा भेटावा.
आणि तुम्ही गावात कुणाला पण विचारा की बाबा अशोक साळवेची जमीन कोणती आहे आणि सुनील पलंगेची जमीन कोणती आहे, तुम्हाला गावातला एक एक माणूस सांगल की आमचं खोटं वाटलं तर. पण डायरेक्ट आणि मागतोय विहीर सैड बागायत जमीन. अहो अख्ख्या भारतात असं कधी झालं नसेल एवढी हुकुमशाही चालू आहे. तुमची वडिलोपार्जित जमीन आहे का? वडिलोपार्जित जमीन आहे, आजोबाची जमीन आहे. आजोबानंतर त्यांची 40 खरेदी- वर्ष झालं जमीन ही खातो आम्ही. त्यांची खरेदी कधीची आहे? ते 62ची खरेदी आहे त्यांची. हा, हा. हा. पण ते जुन्या चतुर्शीमान नाहीत. हा, हा. मग ते उडाण वाटणीमध्ये शिवाजी साळवेनं उडाण वाटणीमध्ये जमीन विकली. हम्म, हम्म, हम्म. मग उडाण म्हणजे एका तुकड्यात 2 भाऊ झाले, बरोबर. अर्धे अर्धे, त्याला म्हणायचं उडाण वाटणी. मग बार्शी रोड ते रौळगाव सडक उडाण वाटणी नंबर 1. मग रौळगाव सडकाकडून सुनील पलंगे होते हम्म. आणि बार्शी रोड कडून अशोक साळवे होते. आणि उडाण वाटणी नंबर 2 इकडे रोडला आम्हीच आहो आणि डोंगराकडल्या साईडला ते नेत. हम्म. हा. तरी ते म्हणतंय उडाण वाटणी नंबर 1 बी रोडला मीच आणि 2 बी रोडला मीच डोंगरापर्यंत. म्हणजे तुमचे वडिलोपार्जित जमीन आहे. हा, वडिलोपार्जित जमीन आहे आता माझी. प्रशासनानं तुमच्या काय आता मागणी तुमची? माझी काय मागणी आहे? आमची जमीन आमची आम्ही जी खाताव. प्रत्येक ठिकाणी तोटी आहे काढलेली, पाईपलाईन आहे, सगळं आहे. आमचं बागायत क्षेत्र आहे, त्याचं कोरडबोई क्षेत्र आहे. फक्त योग्य आमची ती जमीन चौकशी करून प्रशासनाने योग्य ती तुम्हाला चौकशी करावी. हा, न्याय द्यावा. न्याय द्यावा. फक्त एवढंच आम्ही करून खाणारी. मग आमची आवपत सुद्धा नाही की कोर्ट कचेरी करायची. त्यानं त्या भीतीपुटं आम्हाला दमदाटी करून त्रास द्यायला. ह्यांची अवकात नाही, ह्यांचं कोण बघणार नाही, काय नाही. त्याच्यासाठी त्यानं पैशाचं बळ दावून हे एवढा कार्यक्रम करायला. बिहारहून त्यानं 4-5 पोरं आणलेली आहेत